नमस्कार मित्रांनो, नमस्कार. टाटा केमिकल ही कंपनी सोडा ॲश बनवते. जगातली सगळ्यात मोठी सोडा ॲश बनवणारी कंपनी आहे. ओके, पण सध्या कंपनी प्रचंड संकटात दिसते, कारण कर्जबाजारी भरपूर आहे. अमेरिकेत प्लांट घेतले, UK ला प्लांट घेतले. जसं टाटा मोटर्सनी 2008ला ओके, त्यांची काय मती भ्रष्ट झाली माहीत नाही, पण टाटा मोटर्सने अमेरिकेला प्लांट घेतले, नंतर UK ला प्लांट घेतले आणि अजून ते दळतातच आहेत. टाटा स्टील इतकी उत्तम चालणारी जमशेदपूर कंपनी, जसं त्यांनी कोरस स्टील आणि UKतले प्लांट घेतले, तसं कंपनीचं पुढे काहीच भलं झालं नाही. कर्जात बुडलेली कंपनी आता 2008पासून, म्हणजे जवळ 17 वर्ष झाली. टाटा केमिकलचं पण तसंच आहे. ओके, गेल्या कित्येक वर्षामध्ये या कंपनीने काहीच केलं नाही. एवढी मोठी कंपनी केली आहे. ओके, पण बेसिकली सोडा ॲश बनवणाऱ्याच्या कंपन्यांच्या सायकलचा प्रॉब्लेम असल्यामुळे जर 3-3, 4-4 वर्ष सोडा ॲश खपतच नाही किंवा चायना डम्पिंग करते, त्याच्यामुळे कंपनीला लॉसच होतं किंवा जस्ट मिनिस्क्यूल 1% वगैरे प्रॉफिट होतं आहे. ओके, तर एक्सपान्शन तुम्ही केलं तर त्याचं प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला कळलं पाहिजे ना. 2-4 वर्षामध्ये जर नाही झाली तर काय त्याला, म्हणजे ते काय मूर्ख नाहीत ना लोक. टाटा मोटर्स वगैरे UKचे प्लांट त्यांनी विकले, किंवा टाटा केमिकलसुद्धा अमेरिकेतनं त्यांनी प्लांट बांधले किंवा विकले माहीत नाही. जोपर्यंत मिठापूर आणि मगाडी होतं तोपर्यंत चांगलं चाललं होतं. त्यामुळे हा शेअर 1500ला किंवा 1200ला जातो आणि तो गेले 3दा खाली आला. 748ला टच होऊन अजूनही 750वर पडलेला शेअर आहे हा. ओके, फेस व्हॅल्यू ह्याची किती आहे माहीत नाही मला, पण म्हणजे केमिकल कंपनी असूनसुद्धा ह्या कंपनीने शेअर होल्डरला विशेष काही दिलं नाही. डिव्हिडंड देतात, पण डिव्हिडंड इज नथिंग राईट. कॅपिटल ॲप्रिसिएशन काहीच होत नाही टाटा केमिकलमध्ये. तशी कंपनी आहे की ज्याला आपण टाटा नाव घेऊन भुलतो, पण ह्याने शेअर होल्डरला काहीच दिलेलं नाही. ओके, नुसतं एक्सपान्शन मोडवर आहेत फॉरेवर. ओके, गेले 15 वर्ष. आणि शेअरचा भाव इतर TCS सोडून इतर सगळ्याच कंपन्यांचा भाव जिथल्या तिथे किंवा मे बी ±10%, 15% असाच आहे. ओके, तर म्हणून म्हटलं की टाटा केमिकलसारख्या कंपनीवर व्हिडिओ करावा असं मला वाटलं, म्हणून केला आहे. मे बी तुम्ही जर स्पोरॅडिक जर तुमचं लक असेल तर 700 रुपयाला किंवा आत्ताच्या काय भावाला जो असेल तर तुम्ही घेऊ शकता, 1200ला विकू शकता. पण हा अजिबात इन्व्हेस्टमेंट ग्रेडचा शेअर नाही आहे, हा ट्रेडिंग ग्रेडचा शेअर आहे टाटाचा असला तरी. आणि तुम्ही याचं ॲन्युअल रिपोर्ट वाचा. ओके, नंतर याचं PPT पण आलं असेल तर तुम्ही वाचा, पण ह्याच्यातून तुम्हाला काही विशेष बोध होणार नाही. आणि मुकुंदन साहेब बसलेत, गेले 30 वर्ष या कंपनीमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. इट्स अ गुड मॅन, नो डाऊट, पण शेअर होल्डर रिवॉर्ड्स काही विशेष मिळालं नाहीत, ही फॅक्ट आहे. आणि कर्ज मात्र भरपूर आहे या कंपनीवर, राईट. कर्जावरून एक्सपान्शनच खेळत आहेत ते लोक. ओके, आणि टाटाच्या किटीमध्ये काय विशेष ॲड करतात की तर नाही. चंद्रशेखरन साहेबांनी पण ह्याचा चेअरमनशिप सोडलेलं दिसते. नवीन चेअरमन अपॉइंट केलेलं आहे या कंपनीचा. ओके, बघा तुम्हाला काय बोध होतं आहे टाटा केमिकल. मला तर ही कंपनी कळलेली नाही, तुम्हाला कळते का बघा. थँक्यू सो मच.